आता अपघातात नुकसान झाल्यास पीएमपीएल कडून नुकसान भरपाई देण्यात येणार आहे। वैयक्तिक किंवा सार्वजनिक मालमत्तांचं नुकसान झाल्यास संबंधित मालमत्ता धारकांना भरपाई मिळणार आहे। पुणे महानगर परिवहन महामंडळानं नुकसान भरपाई देण्याचं धोरण निश्चित केलंय। बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना 3 लाख रुपयांपर्यंतची मदत देण्यात येणार आहे। या अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना सुद्धा 1 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत मिळणार आहे। पीएमपीएलच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। तिकडे कुर्ल्यामध्ये महिला सहकारी संस्थेवर एफडीएनं कारवाई केली आहे। उपहारगृहात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळली आहे। अन्न सुरक्षांचं पालन न केल्यामुळे एफडीएनं ही कारवाई केली आहे। मुंबईमध्ये ठिकठिकाणी एफडीएची कारवाई सुरू आहे। आता कुर्ल्यामध्ये सुद्धा एफडीएनं कारवाई केली आहे। कुर्ल्यामध्ये महिला सहकारी संस्थेवरच एफडीएनं कारवाई केली आहे। दरम्यान दादर शिवाजी पार्क परिसरात एफडीएनं धडक कारवाई केली आहे। किचनमध्ये अस्वच्छता आढळली आहे, त्यामुळे कॅफे कॅडलचा परवाना हा रद्द करण्यात आला आहे। माहीम आणि मुलुंड परिसरात सुद्धा एफडीएचं धाड सत्र हे सुरूच आहे।